सांगली जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या खून आणि मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील तब्बल 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात 2019 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ संगप्पा पुजारी हा गेल्या 7 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह मोक्का कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. दरम्यान फरार आरोपी गोपाळ पुजारी हा आष्टा शहरात येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आष्टा येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. तोच 7 वर्षांपासून फरार असलेला आरोपी गोपाळ संगप्पा पुजारी असल्याचं निष्पन्न झालं. गोपाळ पुजारी हा जत तालुक्यातील रेवनाळ गावचा रहिवासी असून सध्या कराड येथील कामगार चौक परिसरात वास्तव्यास होता. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उल्लेखनीय म्हणजे 11 जून 2019 रोजी सांगलीतील महावीर कॉलनी परिसरात वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात त्याचा सहभाग होता. या गुन्ह्यात एकूण 15 आरोपींचा समावेश होता. त्यापैकी इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र गोपाळ पुजारी हा 7 वर्षांपासून पोलिसांच्या शोधात होता. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज.